मॅचला होते सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जातोय. जिथून ऐकूयात पुन्हा एकदा आंबेगावचा एक सुमधुर गोड आवाज आदरणीय रामदासजी डेरंगे सर. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू, धन्यवाद उत्तम सर, थँक्यू, धन्यवाद मनोज सर. तुम्ही पाहता एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा खेड तालुका प्रीमियर लीग खेड तालुक्यामधील एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आहे. दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसातली मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. खरं तर आजचे सर्व सामने रंगतदार स्थितीमध्ये गेलेत आणि रंगतदार सामने क्रीडा रसिकांना देखील पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ती सुरुवात पहिला चेंडू तिथे चांगला फटका आणि सर्व चेंडू गॅप मधून निघालाय. आउटफील्ड वेगवान आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धपलकावरती आकडे बदलले. स्कोरकार देखील वाढू लागलेला आहे. पहिल्या चेंडूत आलेल्या 4 धावा चौकार आल्या. मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात प्रीतम बारीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर चांगली सुरुवात राहिली प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये. या अगोदरची मॅच तुम्ही पाहिली, कमी धावा संख्येवरती रंगली गेलेली मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यावेळेचा चेंडू तिथे टिपलाय जाईल. अख्खू टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावरती मात्र प्रीतम बारीचा संपतोय खेळ. विकेट आली आहे. धक्का क्रमांक पहिला, विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. संख्या वाढू लागलेली आहे. स्कोर कार्ड मध्ये आकडे बदलताना पाहायला मिळाले. 4 धावात खरं तर चांगली सुरुवात होती. प्रीतम बारीने एक चौकार खेळला, परंतु पुढच्या चेंडूवरती बाळा रवींद्रचं तुम्ही पाहता प्रत्युत्तर होतं आणि तिथे मात्र विकेट येताना पाहायला मिळते. चांगली विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. प्रीतम बारी माघारी गेले तर त्यांच्या जागेवरती तितकाच ताकदवार तितकाच बलहाड्य मैदानाच्या आतमध्ये बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालेला आहे. राकेश प्रभू अर्थात टेनिस क्रिकेटचा पोलार्ड म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, ख्याती आहे, तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. धपलकावरती धावा संख्या स्थिर. एक गडी बाद 4 धावा. दोन्ही संघांसाठी मॅच महत्वाची आहे. खरं तर तुमचा 12th मॅन असा पाठवा ज्याला नावं माहिती असली पाहिजेत, कारण स्कोररकडे जे नाव दिलेलं आहे तेच नाव अपडेट होणार आहे. सागर आहेत संघाचे कर्णधार मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय दाखल झालेत. चांगली गोलंदाजी आहे. ओहो, वेगा चेंडू टाकलाय परंतु चेंडू चाललाय डावेष्टीच्या बाहेर. पंच दंडित करतायत. फाईटच्या स्वरूपामध्ये आली धावा आहेत. आकडे बदलतायत. स्कोरकडे एका धावेने पुढे जाऊन पोहोचले. धबलकावरती आकडे बदललेत. 5 धावा धबलकावरती पाहायला मिळतात. नमस्कार. 5 धावा धबलकावरती पाहायला मिळतात. 5 आकड्यावरती धपलक. ओह, यावेळीच फटका मिड विकेटला राकेश प्रभूचा ट्रेडमार्क शॉट आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धपलकावरती आकडे बदलले. स्कोर कार्ड वाढू लागलेला आहे. धावा संख्या वाढतीये. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले. 11 धावा धपलकावरती लागलेल्या आहेत. 11 या आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये आहे. राकेश प्रभू पायावरती केलेला चेंडू होता. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये टोलवलेला मोठा टोले षटकार तुम्ही पाहिला. 11 धावा. खरं तर पहिला पराभव झाकमाता स्पोर्ट क्लब संघाच्या जिवारी लागलेला आहे. त्यामुळे इथून कमबॅक होणार का? परत एकदा आला चेंडू भिरकावून दिलाय लॉंग लेगला सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार येतोय. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. आकडे बदलू लागलेत. आकडे वाढू लागलेले आहेत. स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 17 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
धाबा संख्या वाढतीये, स्कोर कार्ड मध्ये बदल. धाबा संख्या पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचले. धाबल कव्हर त्याकडे बदलले. 17 धाबा धाबल कव्हर ते लागले गेल्यात. 17 या आकड्यावरती स्कोर कार्ड. गोलंदाज सागरला कमबॅक करावं लागेल. कर्णधार आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळला. गॅप मोठा आहे आणि इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 4 धाब्यांचा तोटा होतोय. चौकार आलाय 4 धाबा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धावा संख्या वाढतीये, स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचले. आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. आकडे बदलू लागलेले आहेत. एक गडी बाद 21 धावा. पहिल्या षटकात प्रीतम बारी बाद झाल्यानंतर आलेला राकेश प्रभू मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालाय. ओ यावेळेचा चेंडूचा फटका फसलाय. झेल झालाय आणि इथे मात्र परतावा लागेल. विकेट आली. राकेश प्रभू देखील परतीच्या मार्गाला. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी. विकेट येताना पाहायला मिळते. जो राकेश प्रभू असं वाटलं होतं की फॉर्म मध्ये आहे, लय मध्ये येताना पाहायला मिळते. 2 षटकार एक चौकार त्याच्या बाट मध्ये आला, परंतु प्रत्युत्तर सागर दरेकरच 21 धावा सागरने खर्च जरूर केल्यात, परंतु दोनही आयकॉन त्याने तंबूच्या आसऱ्याला पाठवलेले आहेत. दोन्ही आयकॉनाने त्याने तंबूचा आसरा दाखवलाय. धपल कव्हर धाबा संख्या स्थिर आहेत. 2 खेळी बाद 21 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये कुठला गोलंदाज येणार, कुठल्या गोलंदाजाला हल्लं जाईल हे मात्र पाहायचं आहे. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्गोदी गोलंदाज दाखल होत आहेत. नयन भगत संघाचा आयकॉन खेळाडू आहे, तोच गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. नयन भगत येत आहेत. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब पाईट जिल्हा परिषद गट टीम टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना ची मात्र पाहायला मिळते. 21 धावा धबल कव्हर त्या 2 विकेट गमावल्या. दुसऱ्या बाजूला संघाचा संघनायक नेता ललित मुसळे बड्या मॅच का बडा खिलाडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. ओह यावेळेचा चेंडू क्रॉस बॅटर फटका खेळला. गॅप मोठा आहे. पुन्हा एकदा चेंडू निघालाय. कारपेट फटका सरळ चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धावा संख्या वाढली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले. 2 गडी गमावलेत. 25 धावा डबल कव्हरती आहेत. 2 गडी बाद 25 धावा डबल कव्हरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 25 धावा डबल कव्हरती आहेत. 25 आकड्यावरती धावा संख्या. 2 विकेट गमावत असताना 25 धावा. एक चौकार जरूर आलाय. धावा संख्या अगदी वाढतीय चौकाराच्या साह्यानं स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळालेला आहे. क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. खेड तालुका प्रीमियर लीग एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. थपलकावरती आकडे स्थिर आहेत. आकडे बदलताना पाहायला मिळतात. गोलंदाज नयन भगत संघाच्या आयकॉन आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये. ओहो ललित याच्यासाठी चांगला चेंडू पेश केलाय. प्रत्युत्तर मैदानाच्या आत तुम्ही पाहताय दिलं गेलाय आणि लीग मॅचच्या स्वरूपामध्ये आलेली धाव आहे. धावा संख्या वाढते. एका सिंगलच्या पत्त्यानं स्कोर कार्ड वाढलंय. 26 धावा धबल कव्हरती पाहायला मिळत आहे. 26 आकड्यावरती धाव फलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 26 धावा धबल कव्हरती आहे. 26 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 26 वरती धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज नयन चांगला चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला जाईल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कुणाल भालून यांच्यासाठी टाकलेला हा डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बरेच उशिराने एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ जारी आहे. 2 गडी बाद 26 धावा डबल कव्हरती पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना जाकमाता स्पोर्ट क्लब शिरोली संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय.
चांगली मॅच चांगला सामना करणाऱ्या रसिकांना मात्र पाहायला मिळतोय. 26 धावा धबल कवरती आहेत. 26 आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 26 धावा धबल कवरती लागलेले आहेत. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू कुणाल भाळुंज यांच्यासाठी लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी नयन भगत यांची देखील पाहायला मिळते. सगळ्याचे आयकॉन आहेत. हो, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या डोक्यावरनं सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. खेड तालुका प्रीमियर लीगचा दमदार चौकार येतोय. 4 धावा भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 2 गडी बाद 30 धावा धबल कवरती आहेत. 30 धावा धबल कवरती लागल्या गेल्या. 30 आकड्यावरती स्कोर करताना पोहोचतायत. बराच उशिराने आलेला चौकार आहे. चांगली गोलंदाजी नयन यांची राहिली आहे. फुल टॉस त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू आहे क्षेत्ररक्षक मिडविकेला अडवतायत. एक सिंगल धाव दुहेरीचा प्रयत्न फेक आली आहे आणि हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बाल बचावले ललित. 2 धावा घेतल्या गेल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा संख्येनंतर स्कोर कार्ड वाढले. पहिल्या 2 षटकांच्या पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 2 विकेट गमावल्यात. 32 धावा डबल कव्हरती पाहायला मिळतात. 32 आकड्यावरती धावफलक. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये आता 3 टाकण्यासाठी कुठला गोलंदाज जाईल, कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल. 32 धावा डबल कव्हरती आहेत. सागर आलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संघाचे संघनायक आहेत, कॅप्टन आहेत आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सांघिक तिसरं तर स्वतःच्या कोठ्यामधलं षटक क्रमांक 2 घेऊन सागर दरेकर दाखल होत आहेत. यावेळेचा चेंडूचा चांगला फटका आडवा बॅटने खेळला गेलाय. ललित यांच्या बॅटमध्ये चेंडू चाललाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतायत. घेतली गेलेली सिंगल धाव. धावा संख्या वाढते. 1 धावा संख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ. 33 धावा डबल कव्हरती पाहायला मिळतात. 33 धावा डबल कव्हरती आहेत. 33 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. 30 मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळालेला आहे. 2 गडी बाद 33 धावा डबल कव्हरती पाहायला मिळतात. 33 आकड्यावरती धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये लागली गेली आहे. याही वेळेचा चेंडू ताब्यात करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक दूरवर आले. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि वेगात 2 धावा मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावा संख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ. धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 35 धावा डबल कव्हरती पाहायला मिळतात. 35 आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 35 आकड्यावरती धावा संख्या जाऊन पोहोचते. 35 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. चला थोडस स्पीडअप करणं गरजेचं आहे. 35 धावा डबल कव्हरती. 2 गडी बाद 35 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 विकेट कमावल्यात. 35 धावा डबल कव्हरती आहेत. याही वेळेचा चेंडू ताब्यात करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये. मिड विकेटला चेंडू अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सागर दरेकर यांचं खरं तर कौतुक करावं लागेल की अगदी पहिल्या दिवशी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघाला थोडंसं अपयश आलं. संघ कॉलबॅक मध्ये जाऊन पोहोचलाय. परंतु जसे काय कॅप्टन संघनायक संघामध्ये दाखल झाली एक नवीन ऊर्जा संघामध्ये संचारलेली आहे. 2 विकेट गमावल्या. 36 धावा डबल कव्हरती आहेत. दोनही विकेट तुम्ही पाहताय सागर नाही आणि विशेषतः दोनही विकेट आयकॉन खेळाडूचे आहेत. प्रीतम बारी आणि दुसऱ्या बाजूला राकेश प्रभू या दोन्ही खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. ओहो यावेळेचा चेंडू थेट स्टँडवरती. विकेटचं पतन. कर्णधार कॅप्टन ललित मुसलेला देखील मैदान सोडावं लागेल. आणखीन एक मोठा धक्का, मोठा हादरा. विकेट येते फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी.
कर्णधाराचा अडसर दूर केलाय. एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. तर आता ललित मुसळेच्या जागेवरती नवीन फलंदाज बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रथमेश ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश ठोंबरे 3 धक्के दिले. 36 धावा धाबलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ जारी आहे. सागर दरेकरांचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये काय अफलातून कामगिरी करताना ते पाहायला मिळतात. छत्तीस धावा धाबलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला गेला पॉइंटला. तिथे गडबड गोंधळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आलेली एक सिंगल धाव. धावा संख्या एकाने वाढली आहे. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचते. धाबलकावरती आकडे बदललेत. धावा संख्या एकाने पुढे जाऊन पोहोचते. 37 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. 37 आकड्यावरती धाव फलक. 3 गडी बाद 37 धावा. 3 गडी बाद 37 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतं. गोलंदाज सागर दरेकर संघाचा संघनायक नेता कॅप्टन वाखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला. गॅप मोठा क्षेत्ररक्षकाला संधी नसेल आणि चेंडू सरळ निघून गेलाय. डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. आकडे बदलतायत. चौकाराच्या साहाय्याने धावा संख्या पुढे जाऊन पोहोचली. षटक मैदानाच्या आतमध्ये संपले. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धाबलकावरती धावा संख्या स्थिर आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 41 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं अनिल भाऊ कदम, योगेश भाऊ जाधव, दिलीप भाऊ जाधव, शैलेची लामथुरे आणि त्यांचा मित्र परिवार खास तळोड रुपीनगर रेडेकोन या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. ज्यांची नुकतीच चिखली, तळोडे आणि रुपीनगर ही प्रीमियर लीग मोशीची पार पडलेल्या आहेत. त्या स्पर्धेचे आयोजक आवर्जून आपली स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. अनिल भाऊ कदम आणि त्यांच्या मित्र परिवाराचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओटू कॉम्बॉक्स. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये खरं तर विकेट आलेत परंतु धावाही आलेल्या आहेत. ही एक जमेची बाजू आहे जाकमाता स्पोर्ट क्लब संघासाठी. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. धाबलकावरती आकडे स्थिर आहेत. धावा संख्या देखील पुढे जाऊन पोहोचलेली आहे. 41 वरती स्कोर कार्ड. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. बाळाराम दळ आलेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. चौथं घेऊन पहिला चेंडू उंची बरोबर लांबी पाहायला मिळते आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. स्वागत नाही करोगे हमारा. प्रथमेशने स्वागत केलंय बाळा यांचं धमदार अशा षटकारानं. धावा संख्या 6 वाढली. स्कोर कार्ड देखील पुढे जाऊन पोहोचलाय. 47 वरती धाव फलक. 47 आकड्यावरती स्कोर कार्ड. डावखुऱ्याचे बॅटर आहेत. आल्याबरोबर एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. परत एकदा यावेळेस मात्र उंची खूप लांबी कमी पडली आहे आणि झेल सोपा ड्रॉप. अरुण चोर घेती ते पाहायला मिळाले आणि त्यांच्याकडनं सोपा झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल आले. धावा संख्या 1 वाढतीये. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचले. धाबलकावरती आकडे बदलले. स्कोर कार्ड देखील पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. 48 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा आहेत.
ओव्हर नंबर 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 6 षटकांची एक मोठी मॅच, मोठी लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला कुणाल आहे, दुसऱ्या बाजूला प्रथमेश आहे आणि दोन्ही बॅटरने खरं तर आता आक्रमक स्ट्रोक खेळलेले आहेत. याही वेळेचा चेंडू पुन्हा एकदा मिडापला की लॉंगअपला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत सागर चेंडू अडवतात. घेतली गेलेली एक सिंगल धाव. धावसंख्या भारतीय स्कोर कार्ड परिणाम पोहोचले 49. या आकड्यावरती धाव फलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 49 धावा डबल कव्हरती लागलेल्या आहेत. यावेळीचा गोलंदाज कशा प्रकारचं कामकाज होणार. केवळ सिंगल आता धाव फलक देखील पुढे चाललेले बाळा देखील कमबॅक करताना पाहायला मिळतात. एक षटका जोर आलाय. यावेळेचा चेंडू खराब आणि तिथे वाईड +4. वाईड +4 5 धावा इथे आलेल्या आहेत. वातावरण बदललेलं आहे. थोडंसं फास्ट खेळा. पावसाची देखील शक्यता आहे. त्यामुळे थोडंसं सर्वांना विनंती आहे की थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. 54 धावा डबल कव्हरती लागल्यात. 34 षटक 3 गडी बाद 54 धावा. गोलंदाज स्विचिटचा फटका. प्रथमेश यांच्या बॅट बंद चेंडू पुन्हा एकदा चाललाय आकाश मार्गानं. हवाई सफर. षटकार येतोय 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धावा संख्या वाढली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले. 60 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्यात. 60 धावा डबल कव्हरती आहेत. 60 आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतोय. धावा येऊ लागलेल्या आहेत. 34 षटक आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि झेल होईल. परतावं लागेल प्रथमेश टोंभरेला. ज्याने चांगली सुरुवात केली होती तो मात्र प्रथमेश माघारी जातोय. विकेटचं पतन. बाटरबात. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. पाहायला मिळतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल खैरे आलेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. खेड तालुक्यातील आणखीन एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतो. प्रथमेश यांनी चांगली सुरुवात केली होती. परत पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्याचा मुहूर्त त्यांना नाही आवरता आला आणि तिथे मात्र झेल देऊन माघारी गेलेले आहेत. 60 धावा डबल कव्हरती 4 गडी बाद. 60 धावा डबल कव्हरती लागल्या गेल्या. 60 आकड्यावरती स्कोर कार्ड जे मात्र जाऊन पोहोचलेला आहे. डबल कव्हरती धावा संख्या स्थिर आहे. स्कोर कार्ड देखील मैदानाच्या आतमध्ये स्थिर पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा सहज होतील. गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. यावेळेचा चेंडू मिळा आपला उडवला आहे. झेल होईल तिथे सागर जारेकर. झेल टिपतात. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 5वा. साहिल खैरे शून्यावरती माघारी. विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. डबल कव्हरती तुम्ही पाहता आकडे बदललेत. स्कोर कार्ड देखील वाढलंय. 5 विकेट गमावल्यात. धावा आल्यात. जाकमाता स्पोर्ट क्लब शिरोली संघासाठी मित्रांनो जमेची बाजू ही आहे. धावा येत आहेत परंतु विकेट थांबत नाहीत. अर्धा संघ आता माघारी गेलेला आहे. डबल कव्हरती धावा संख्या स्थिर आहेत. डबल कव्हर धावा संख्या 5 विकेट गमावल्यात. 2 बॅक टू बॅक हादरे दिलेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळतात. बबलू घुमटकर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. बबलू येत आहेत. एक डब्ल्यू मैदानाच्या आतमध्ये आलाय. विकेट आले म्हणून बबलू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात.
धपलकावरती धाबा संख्या स्थिर 60 धाबा आहेत. 5व्या ओव्हरला होईल सुरुवात. षटक क्रमांक 5 घेऊन कुठल्या गोलंदाज येईल, कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल हे मात्र पाहायचं आहे. तर संघनायक सागर दरेकर कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल हे मात्र पाहायचं आहे. कुठल्या गोलंदाजाला आणलं जातं हे मात्र पाहायचं आहे. अक्षय आलेत. 5वं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अक्षयनं मात्र पाचारण केलेला आहे. सागर दरेकर यांनी विश्वास दाखवला. अक्षयच्या खांद्यावरती धुरा दिली गोलंदाजीची. 5वं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. चला थोडंसं स्पीडअप करा, फास्ट केला. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. घड्याळात जर पाहायला गेलं तर 8:15 वाजून गेले. तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेचा चेंडू होता उजव्या एष्टीच्या बराचसा बाहेर. पंचनी दंडित केलंय. फाईटच्या स्वरूपामध्ये आलेली धाव आहे आणि धावा संख्या एका सिंगलच्या वतीनं भारतीय स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलोय. 61 धावा धाबलकावरती पाहायला मिळतात. 61 आकड्यावरती धाव फलक मात्र जाऊन पोहोचलेला आहे. 61 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. 61 आकड्यावरती धाव फलक मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेचा चेंडू पुढ्यात होता. बॅटच्या स्लॉट मध्ये आला चेंडू आणि समोरच्या बाजूला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय. येतो षटकार. साधावा फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती आकडे बदललेत, वाढतायत. अक्षयच्या वरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. कुणाल वाळुंज जसा पुढे चेंडू पाहिला तिथे मात्र षटकार खेळला गेला. कुणाल वाळुंज याच्या बरोबर आलेला षटकार आहे. सदुसष्ट धावा धावफलकावरती आहेत. 67 आकड्यावरती धावफलक, 67 आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. चला थोडंसं स्पीडअप करा विनंती आहे. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. 5व्या षटकाला झालेली सुरुवात आहे. ओसवी चिट करण्याचा प्रयत्न होता तिथे निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. मॅच बॉल आलेला आहे. पहा सर, मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्या. एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 5वं षटक 67 धावा. यानंतरची जी काय मॅच होणार आहे दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, तर टॉस करण्यासाठी आपण रेडी राहा विनंती आहे. गोलंदाज वाको टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका खेळलाय. लॉंग लेगला चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवर येत आहेत. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा आहेत. सुरेख रनी बिटवीन द विकेट. 2 धावा संख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदल, पुन्हा एकदा वाढ होतीये आणि धावा संख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावफलकावरती 5 विकेट गमावल्यात. 69 धावा. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 69 आकड्यावरती धावफलक, 69 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. यावेळेचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय आणि आकाश मार्गाने पुन्हा एकदा कुणाल वाळुंजचा तडाखा आहे. धूम तडाखा. षटकार होतोय 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. दोन्ही संघाचे कॅप्टन कार्तिक नवले, वाघाव सुपरस्टार वाघाव टीमचे कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला अमर गोरे राजसाई कडाचेवाडी संघाचे कर्णधार. चला टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहोत.
मी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज बाठ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात बॅटिंग साठी. ऋषिकेश आले होते आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला चला फलंदाज झटपट चला. वातावरणामध्ये झालेले थोडेसे बदल तुम्ही पाहताय आणि यानंतर मॅचचा टॉस देखील घ्यायचा आहे. कर्णधार कॅप्टन अमर गोरे आणि कर्णधार कार्तिक नवले ताबडतोब संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न होईल. सहा गडी बाद 75 धावा डबल कव्हरती आहेत. चांगला चेंडू चांगला चेंडू चांगला चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. धावा संख्या स्थिर आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. 6 विकेट गमावल्यात. 75 धावा जाकमाता स्पोर्ट क्लब शिरोली संघाच्या पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. शेवटच्या आणि अंतिमच्या षटकासाठी कुठला गोलंदाज येईल. नयन भगत आलेत संघाचे आयकॉन आहेत. केवळ 10 धावा अगोदरच्या षटकामध्ये खर्च केल्यात. तेच गोलंदाज शेवटचं आणि अंतिमचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. टॉस साठी कॅप्टन संघनायक दोन्ही टीम कार्तिक नवले आणि अमर गोरे दोन्ही संघाच्या संघनायकाला शेवटचा आणि अंतिम कॉल आहे. आपण दाखल व्हायचं आहे. प्लेइंग 11 देखील द्यायची आहे. यावेळेचा चेंडू पुढ्यात केला. नयन भगत यांचा चांगल्या टप्प्यावरती टाकलेला चेंडू. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील आणि 2 धावा संख्येनंतर स्कोरकार्ड मध्ये वाढ होतीये. 77 धावा डबल कव्हरती लागलेल्या आहेत. 77 धावा डबल कव्हरती आहेत. 77 या आकड्यावरती धावा संख्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. सहा गडी गमावले. 77 धावा डबल कव्हरती आहेत. 77 या आकड्यावरती धावा संख्या जाऊन पोहोचते मैदानाच्या मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा नयन भगत सज्ज होतात. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. एक सिंगल आली. एका धावा संख्येनंतर स्कोरकार्ड मध्ये वाढ. धावपलक पुढे जाऊन पोहोचतोय. डबल कव्हरती आकडे बदलतायत. 78 धावा डबल कव्हरती आहेत. यावेळेचा चेंडू होता पुन्हा एकदा खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल धाव डबल कव्हरती आली. एका धावा संख्येनंतर स्कोर कार्ड मध्ये वाढ. धावा संख्या पुढे जाताना पाहायला मिळते. डबल कव्हरती आकडे बदलतायत. स्कोर कार्ड देखील पुढे जाऊन पोहोचलेला आहे. एकोणऐंशी धावा डबल कव्हरती लागलेल्या आहेत. क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफला उडवलाय. क्षेत्ररक्षक साखर दरेकर डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 7वा फलंदाज बाद होतोय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी. डबल कव्हर त्याकडे स्थिर आहे. 79 धावा डबल कव्हरती लागले गेलेत. नवीन फलंदाज बॅटर आता मैदानाच्या मध्ये कुठला येईल. कुठला फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय की मात्र पायचा सार्थक पवळे मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सार्थक आलेत. 7 विकेट गमावल्यात. 79 धावा डबल कव्हरती. शेवटचं आणि अंतिमचं षटक. नयन भगत यांचं कौतुक करावं लागेल. डेथ ओव्हर मध्ये खरं तर चांगली गोलंदाजी केली. मोठ्या फटक्यापासून दोन्ही बॅटरला वंचित ठेवलेला आहे. दोन्ही बॅटरला तुम्ही पाहता वंचित ठेवले गेले. चला दोन्ही टीम संघनायक कॅप्टन अंतिम सूचना आहे टॉस करण्यासाठी. चला प्लेइंग 11 द्यायची आहे त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक चला ताबडतोब
यावेळीचा चेंडू खूप वेगात टाकलाय, तिथे गॅप बंद चेंडू निघालाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय 4 धावा. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू, धन्यवाद. आपल्या स्पर्धेला गतवर्षीप्रमाणे याही वर्षी मॅन ऑफ द साठी गार्ड आणि बॅटिंग लोचचं सौजन्य दिले. ऍडव्होकेट आणि राष्ट्रीय खेळाडू विकास माळुंकर पाटील उपस्थित होत आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती केली की आपण व्यासपीठ होती या तालुक्याचा सार्थ अभिमान म्हाळुंगे इंगळनगरीचे सुपुत्र आदरणीय श्री विकास शेठ माळुंकर पाटील ऍडव्होकेट आणि राष्ट्रीय खेळाडू यांचं व्यासपीठावरती शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि विनंती केला तर आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. ओट बॉक्स. एक डाव एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. प्रथम बॅटिंग करत असताना जाकमाता स्पोर्ट क्लब शिरोली संघाने बनवले 83 धावा, तर विजयासाठी आव्हान उभं केले नवखंडनाथ क्रिकेट क्लब पाईट जिल्हा परिषद गट या संघासमोर 84 धावसंख्येचं लक्ष आहे. चला टॉस साठी कर्णधार या आणि जशी दुसरा डाव देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. चला इनिंग ब्रेक झालेला आहे. फिल्डिंग टीम आपण लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्या. टॉस साठी कधी आपण करतोय नाणेफेकीचा कौल केला तो दोन्ही कॅप्टन या कॅप्टन कार्तिक कॅप्टन अमर तोपर्यंत चाकमाता स्पोर्ट्स क्लब शिरोली संघाचा ट्रान्स प्ले करा. हे वारे आमच्या नसानसात भिनले, क्रिकेटचे हे वारे आमच्या नसानसात भिनले. मैदान गाजवायला पहा टीम आली आपली जाकमाता स्पोर्ट्स शिरोली. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री गणेश नाना आरगडे, जिल्हा परिषद सदस्य पुणे माननीय श्री मंगेश शेठ सावंत, उपसभापती पंचायत समिती खेड माननीय श्री विक्रम शेठ थिगळे, साईराज उद्योग समूह माननीय श्री तानाजी भाऊ देशमुख, उद्योजक जाकमाता स्पोर्ट्स शिरोली. चला बॅटिंग करणाऱ्या टीमचे बॅटर येत आहेत. नवखंडनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट आंबेटान जिल्हा परिषद गट या टीमचा ट्रान्स या ठिकाणी प्ले केला होता. साऱ्यांचा थरथराट मैदानात होता आगमन ज्यांचे होतो साऱ्यांचा थरथराट. मैदानात उतरले पहा लढवई आमचे नवखंडनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक सौभाग्यवती सुनीताताई शरदराव भुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य पुणे माननीय श्री अशोक शेठ नारायण मांडेकर पाटील, माजी सरपंच स्मार्ट विलेज आंबेठाण, संचालक खरेदी विक्री संघ खेड तालुका नवखंडनाथ स्पोर्ट फाउंडेशन पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट. धन्यवाद. डीसी ठिकाणी आपण आता टॉस करतोय. विकाची माळुंकर पाटील ऍडव्होकेट आणि राष्ट्रीय खेळाडू यांच्या शुभास्ते केला होतो टॉस. कोण कॉल करते? कार्तिक अमर. कार्तिक कॉल करतायत. हेड अँड टेल. इट्स कॉल. इट इज अ टेल. टेल. टॉस जिंकला अमर. काय निर्णय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किती धावांपर्यंत रोखाल? समोर सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव संघाचं फार मोठं आव्हान आहे. त्यांच्यात आयकॉन चांगले आहेत आणि कार्तिक पण चांगला आहे. आम्ही त्यांना 70-80 रन आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. काय स्ट्रॅटेजी असेल? आणि कॉलबॅक मध्ये आज डुवाड आहे. 2 पैकी 2 सामने जिंकायचे आहेत. प्रतिस्पर्धी एक पराभूत आहे. ती मॅच जिंकण्यासाठी कसे प्रयत्न असतील त्याबद्दल काय आणि संघ मालकांबद्दल काय सांगाल?
संघ मालकाबद्दल बोलायचं म्हणलं तर त्यांनी आमच्या काहीच पैसे दिले नाही, कारण की सगळे राष्ट्रीय कडाचे वाढचे प्लेयर आहेत. आयकॉन आणि आमचे एकच प्लेयर फक्त बाहेरचा आहे, आणि मी कॅप्टन फक्त चाकणचा, बाकी सगळे राष्ट्रीय कडाचे वाढीचे आहेत. त्याच्यामुळे ते आमच्या पैसे काही टाकत नाही आयकॉन संघ मालक आमचे. खूप साऱ्या शुभेच्छा. अमर गोरे आपल्या समोर होते, मान्यवरांचा आभार. टॉस अडीकडे आपण संपन्न केला आणि टॉस जिंकलाय. प्रथमतः रासई कडाचेवाडी 11 संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव हा संघ प्रथमतः आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. मॅच सुरू आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ टू कॉम बॉक्स. एक डाव मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय संपन्न झालेला आहे. बनवल्या गेल्या त्या 83 धावा आणि विजयासाठी आव्हान उभं राहिलेलं आहे. 84 धाव संख्येचं टार्गेट आणि या 84 धाव संख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय हे ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती हिंदी कॉमेंटेटर अर्शद अन्सारी सरांना मी आमंत्रित करतोय. या सर, मायक्रोफोन वरती स्वागत आहे. हेलो, आदाब, नमस्कार, सत श्री अकाल. केम छो? KTL KTPL प्रीमियर लीग में देखिए खुशी क्षणों के लिए मैं हाजिर हुआ हूं आप सभी के सामने, लेकिन ये एक रोमांचक मुकाबला है आप सभी के सामने. अगर देखा जाए तो खेड़ तालुका प्रीमियर लीग में पहली बॉल के लिए रिवर्स अटेम्प्ट जरूर किया है, लेकिन फील्डर वहां पर मौजूद है. जब तक फील्ड करते सुरक्षित दोनों बल्लेबाज अपनी और क्रीज पर मौजूद. अगर देखा जाए तो पहली बॉल से क्या जबरदस्त शुरुआत यहां पर देखने को मिली है. अगर देखना चाहें तो 83 हुआ था फर्स्ट इनिंग में, सेकंड में 84 रन जीतने की आवश्यकता है. दूसरी बॉल ऑन साइड की दिशा में उड़ाया, लेकिन वहां पर फील्डर को ढूंढ लिया. और यहां पर अगर देखा जाए तो बंगाली रसगुल्ले से जैसे रस सबकता है ना, उस तरह से यह कैच टपकाया और पहला कैच यहां पर ड्रॉप होता है. अगर देखा जाए तो क्रिकेट में कैचेस विन द मैचेस हमेशा देखे गए हैं, और इस तरह के कैच अगर आप टपकाते हो तो आपको समस्या पड़ती है, क्योंकि वो बल्लेबाज हमेशा फॉर्म में आता है. अगर देखा जाए तो हमने देखा है आने वाले मैच में जो सनराइज हैदराबाद के बल्लेबाज थे उन्होंने क्या विस्फोटक बल्लेबाजी की है. 2 कैच उनके ड्रॉप जरूर हुए थे, लेकिन उसके बाद उन्होंने तमाशा दिखाया था. और अब इस तरह के कैचों की सफलता आपको प्राप्त करनी होगी. कैच आपको एक्सेप्ट करने होंगे, पकड़ने होंगे. एक बार फिर बॉलर अपनी मार्ग के प्रीतम भारी, एक बड़ा नाम है, ऑन साइड की दिशा में घुमाया और एक टप्पा लेने के बाद फिर बॉल सीमा रेखा के पार. 4 रनों के लिए क्या जबरदस्त बल्लेबाजी यहां पर करते हुए लेफ्ट हैंडर बल्लेबाज भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. नयन भगत इस बार जरूर यहां पे प्रहार किया था. पहली बॉल पे कैच ड्रॉप हुआ था यहां पे, लेकिन उसके बाद प्रहार किया है, यानी बख्शीश नहीं है यहां पे किसी से. इस बार पे सीधा सटीक सर के ऊपर से आउट ऑफ द पार्क, सीधा सीमा रेखा के पार. 6 होने के लिए क्या जबरदस्त ये सामने, क्या जबरदस्त ये बैटिंग पर है नयन भगत. पहली बॉल पे बाउंड्री लगाई थी, उसकी बगैर उसके बाद जबरदस्त फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. अगर देखा जाए तो आइकॉन वर्सेस आइकॉन है. नयन भगत भी आइकॉन है और प्रियतम भारी भी आइकॉन है, लेकिन प्रियतम भारी पर भारी पड़ रहे हैं नयन भगत. पहली बॉल पर ऑन साइड की दिशा में एक चौका आया था, ऑन साइड में बाउंड्री आई थी, उसके बाद सीधा सटीक एम्पायर के सर के ऊपर से एक ब्रांडेड 6 आया था. KTPL के ब्रांडेड 6, क्या जबरदस्त ये टूर्नामेंट आयोजन अगर देखा जाए तो एकदम IPL के स्वरूप दिखाई देता है. चारों तरफ अगर देखे तो लाइट फ्लड लाइट मौजूद है, दर्शक मौजूद है. क्या जबरदस्त ये आयोजन, क्या जबरदस्त ये नियोजन. एक बार फिर पेतंबारी अपने स्ट्राइक से इस बार हल्के हाथों से सम्मान दिया. ये बड़े खिलाड़ी की पहचान होती है.
उन्होंने दिखाया इस बार ये खतरनाक बॉल थी और अपने बल्ले को सीधा किया, इस बार सम्मान दिया। ये देखिए अच्छी बॉल की सम्मानता भी करनी चाहिए और वो किया वहां पे नियान भगत ने। यही क्रिकेट है और यही क्रिकेट का प्रेम है। इस बार फिर सटीक सीधा सतर्क आउट ऑफ द पार्क, 4 रनों के लिए केटीपीएल का ब्रांडेड सिक्सर। फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। नहीं जाता, हर शख्स हमारा नहीं जाता। इस बार जो बल्लेबाजी की है ना वो पल दोबारा नहीं आता और उस पल के लिए तरस रहे थे सभी, अपने निगाहें सटीक बना के बैठे थे। जिस तरह की बल्लेबाजी की है नियन भगत ने प्रियतम भारी के खिलाफ, दोनों ही आइकॉन थे लेकिन नियन भगत इस बार भारी पड़े उनके ऊपर। क्या जबरदस्त बल्लेबाजी, क्या जबरदस्त बल्लेबाजी का मुजाहरा। पहला स्ट्रोक ऑन साइड की दिशा में जरूर आया था, दूसरा सटीक सतर्क एम्पायर के सर के ऊपर से और तीसरा भी वहीं से दिखाई दिया। इस 6 के साथ रन संख्या में होगी वृद्धि और स्कोर क्या पहुंचेगा 1 ओवर की समाप्ति के बाद 17 रन। क्या जबरदस्त ये टूर्नामेंट। हाँ 1 ओवर हो गया। सागर दरेकर ने हर के हाथों से खेला हुआ स्ट्रोक ऑन साइड की दिशा में और 1 रन लेने में दोनों बल्लेबाज सक्षम। 1 रन से रन संख्या में होगी वृद्धि और स्कोर उछलता हुआ, कूदता हुआ, छलांगे मारता हुआ जा पहुंचेगा 18 रन पर। क्या सूझबूझ भरी बल्लेबाजी है, दोनों सलामी बल्लेबाज क्रीज पर मौजूद है, सागर दरेकर और नियन भगत। अशोक सिंगाड़े बॉलिंग मार पर जरूर हैं, पहली बॉल पर उनके सिंगल आए, फिर से अपने बॉलिंग मार से तैयार और उनका सामना करने के लिए तैयार हैं नियन भगत। क्या जबरदस्त ये टूर्नामेंट देखने को मिल रहा है। फिर से ऑन साइड की दिशा में जोर से खेलने की कोशिश दोनों फील्डर के बीच में से, लेकिन वहां पर फील्डर मौजूद। 1 रन लिया, दूसरे और 1 ही रन लेने में संभवतः 2 रन प्राप्त किए हैं यहां पर दोनों बल्लेबाजों ने और इन 2 रनों के साथ संभवतः रन संख्या में वृद्धि होगी। स्कोर जा पहुंचेगा 20। अभी तक देखे तो क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही है। दूसरा ओवर प्रगति पर है और दूसरे ओवर की 2 ही बॉल यहां पर हुए हैं। देखा जाए तो क्या कॉम्बिनेशन है दोनों बल्लेबाजों के बीच, आंखों ही आंखों में इशारे हो रहे हैं। एक बार फिर अशोक सिंगाड़, इस बार फिर उड़ाया, पहुंचाया ऑन साइड की दिशा में, आउट ऑफ द पार्क। इस बार आता हुआ केटीपीएल का ब्रांडेड सिक्सर। फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। अगर देखे जाए तो नियन भगत रुकने का नाम नहीं लेते। इन्होंने, इनका एक ही विषय है कि आप कहो झुकना तो मुझे झुकना नहीं आता और कहो फूकना तो मुझे फूकना नहीं आता। मेरी ट्रेन स्पेशल है, राजधानी एक्सप्रेस है, तुम प्लेटफॉर्म पे झंडी दिखा दो, मुझे रुकना नहीं आता। और ये रुकने का नाम नहीं ले रहे हैं यहां पर, जिस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर क्या पहुंचा है 26। क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं यहां पर। एक बार फिर, इस बार फिर जोर से अटेम्प्ट करने की कोशिश, इस बार बैट और बॉल का कोई संपर्क नहीं। इस बार अगर देखा जाए तो क्या जबरदस्त डिलीवरी है अशोक सिंगाड़े द्वारा। इस बार डॉट बॉल देखा जाए तो एक तेरी एक मेरी ये मुकाबला यहां पर चालू है। वक्त तो नहीं था लेकिन वक्त निकाल के आना पड़ा आप सभी के बीच में और ये मेरा सौभाग्य है कि केटीपीएल में मुझे मौका मिला है कुछ ही क्षणों के लिए। इस बार फिर जोर से मारने की कोशिश। इस बार मैं तारीफ करूंगा बॉलर की, अशोक सिंगाड़े क्या जबरदस्त बॉलिंग कर रहे हैं, क्या जबरदस्त बॉल करा रहे हैं। इस बार थर्ड मैच की तरफ रिव्यू किया गया है,
बिजी हो जाएंगे हमारे तीसरे अंपायर यहां पर अगर देखा जाए तो। ही आली अवांतर धाव माननीय रुपेश टेकारे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन। बॉल देखिए दिशा से जरूर भटके थे, दिशा से अगर आप अपनी दिशा से भटके कोई मंजिल पानी आप सीधा जा रहे हो और दिशा से भटके हो तो नुकसान तो उठाना पड़ेगा। इस बार भी नुकसान उठाना पड़ा, वो वाइस के स्वरूप में वाइट के स्वरूप में नुकसान उठाना पड़ा और एक अतिरिक्त आप रन आपको देना पड़ेगा। रन संख्या जहां पहुंची है 27। एक बार फिर ऑन साइड की दिशा में जोर से प्रहार करने की आवश्यकता जरूर थी, लेकिन वहां पे फील्डर को ढूंढ लिया। जब तक फील्डर वहां पर पहुंचते, पकड़ते, थ्रो करते, आसानी से दोनों बल्लेबाजों ने 2 रन कंप्लीट किए। इन 2 रनों के साथ रन संख्या में वृद्धि तो जरूर होगी और स्कोर क्या पहुंचेगा 29। अगर देखा जाए तो दूसरा ओवर प्रगति पर मौजूद है। क्या जबरदस्त बल्लेबाजी इन दोनों बल्लेबाजों द्वारा हो रही है। एक बार फिर और सीधा सटीक, इस बार फिर वही दिखाया है, दर्शाया है और अपनी क्लास को अपनाया है। बॉल सीमा रेखा के पार सीधा 6 रनों के। अगर देखा जाए तो आइकॉन ज्ञान भगत क्या बल्लेबाजी कर रहे हैं। फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। अगर देखा जाए तो डीजे का भी मैं धन्यवाद करना चाहूंगा, बहुत सतर्क और सटीक हैं। जैसे ही मौका मिलता है वैसे ही अपनी धुन दर्शकों के बीच में पहुंचा देते हैं। और पहले प्रथम बारी के ऊपर हल्ला जरूर किया था, प्रहार किया था और अब जो किया है ना अशोक सिंगाड़े के ऊपर प्रहार किया है। क्या जबरदस्त बल्लेबाजी, क्या जबरदस्त टूर्नामेंट। अगर आप यहां पे केटीपीएल में मौजूद होते हैं ना तो आईपीएल आप भूल जाएंगे। आप जियो स्टार का रिचार्ज करना भूल जाएंगे तो मत करिए जियो स्टार का रिचार्ज। आ जाइए यहां पर मौजूद हो जाइए क्योंकि आप लाइव देखोगे। यहां पे दर्शक संख्या अगर बताते चलूं तो काफी संख्या में मौजूद है। अगर देखा जाए तो यहां पे पावर प्ले की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पाता है 35 रन। अब बॉलिंग मार पे कौन आए हैं जिनका नाम हमेशा गूंजता है, राकेश प्रभु, और उनका सामना करेंगे इस बार। नहीं बाबा नहीं, अपने सभी रिकॉर्ड तोड़ने वाला हूं। सामने कोई भी है मैं नहीं छोड़ने वाला हूं। इस बार राकेश प्रभु जरूर सामने थे लेकिन सागर दरेकर ने नहीं बख्शिश की और ऑन साइड की दिशा में सीधा फेंक दिया बॉल को। 6 रन को लिए। क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। अगर देखा जाए दोनों बल्लेबाज, एक तरफ न्यान भगत है वहीं दूसरी तरफ सागर दरेकर, और इस बार प्रभा फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। एक बार फिर अच्छी डिलीवरी यहां पर राकेश प्रभु द्वारा अगर देखी जाए तो पहली बार पर बड़ा प्रहार जरूर किया था यहां पर बल्लेबाज सागर दरेकर ने, लेकिन इस बार राकेश प्रभु ने और वाइट के लिए रेफर किया है। यहां पर अगर देखा जाए तो कुछ ही क्षणों में आप सभी के सामने जो क्लियर डिसीजन है वो आपके सामने मौजूद होगा। और यहां पे अगर देखा जाए तो स्क्रीन भी लगाई गई है। फेयर डिलीवरी, चलिए सामना चालू कीजिए। ये फेयर डिलीवरी है और वापसी का विगुल बजा दिया है यहां पर राकेश प्रभु ने। और 22 गेंदों में 43 रनों की आवश्यकता यहां पर, और राकेश प्रभु का सामना करेंगे सागर दरेकर। एक बार फिर ऑन साइड की दिशा में घुमा दिया है, बॉल सीमा रेखा के पार। केटीपीएल का ब्रांडेड सिक्सर। फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार।
क्या जबरदस्त बल्लेबाजी का मुजाहिरा कर रहे हैं दोनों बल्लेबाज। अगर देखा जाए तो ओपनिंग से टिके हुए हैं दोनों, न्यान भगत और सागर दरेकर। देखा जाए तो एक तरफ राकेश प्रभु हैं, बॉलिंग मार पर मौजूद हैं। पहली बॉल पे बड़ा हिट जरूर आया था, दूसरी बॉल डॉट के रूप में आई थी, तीसरी बॉल पे फिर से प्रहार किया है यहां पर सागर दरेकर ने। क्या जबरदस्त बल्लेबाजी का मुजाहिरा देखने को मिल रहा है। एक बार फिर अपने बॉलिंग मार से मौजूद हैं। इस बार उल्टी पलटी की कोशिश जरूर की थी, लेकिन यहां पर अगर देखा जाए तो चतुर और चालाक गेंदबाज हैं राकेश प्रभु। कि टेनिस क्रिकेट का देखा जाए तो बहुत बड़ा नाम है, अक्सर देखा जाए तो चर्चाओं में रहते हैं राकेश प्रभु। इस बार सागर दरेकर रिवर्स की क्लास में जरूर थे, लेकिन क्या जबरदस्त बॉलिंग उनके द्वारा की जा रही है। फर्स्ट एड किट प्लेस, किस तरह की इंजरी के लिए फर्स्ट एड किट ग्राउंड में पहुंचा दें। और देखा जाए तो हर तरह की सुविधा यहां पर मौजूद है। यहां पे डॉक्टर्स में मौजूद है, एम्बुलेंस में मौजूद है, और इस तरह का आयोजन नियोजन करना आम बात नहीं है। आईपीएल के स्वरूप ये आयोजन है। यहाँ पे फ्लड लाइट के बीच में ये मुकाबला चलता हुआ आप सभी के सामने। और देखिए ठंडी हवाएं चालू है, दर्शक यहाँ पर मौजूद हैं। हर तरह की सुविधा उपलब्ध कराई है यहाँ पर अगर देखा जाए तो कमेटी ने। या ठिकाणी आंबेटांचे काही ग्रामस्थ आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नेहमीच फार मोठं मोलाचं विशेष सहकार्य केले। युट्यूब लाईव्हच्या सौजन्य आपल्याला त्यांनी दिलेत। याच नगरीचे सुपुत्र उद्योजक आदरणीय योगेश शेठ चव्हाण, चेतनदादा पडवळ, अक्षयभाऊ शिंदे, कांतारामभाऊ चव्हाण, शुभोजी पानसरे, अशोकप्पा मांडेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपलं मनापासून स्वागत आहे। अनुरागची मांडेकर, संदेची मोहिते, आदितची मांडेकर आपण उपस्थित, आपलं स्वागत आहे। विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आंबेटान ग्रामस्थांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। ॲडव्होकेट कुमारभाऊ कराबी, अभिषेकची कराबी, सुनीलजी कांतिकार, सुजयदादा कड या सर्वच मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते। आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे। विनंती आपण व्यासपीठावरती या आणि सामन्याचा आनंद घ्या। ओ टू कॉम्बॉक्स। चलिए फिर से सामने की तरफ चलते हैं। एक बार फिर अपने बॉलिंग मार से तैयार हैं राकेश प्रभु, और उनका सामना करने के लिए तैयार हैं सागर दरेकर। फिर से बड़े स्टॉक के लिए वहां पर फील्डर को वेरी गुड कॉट, पहले विकेट का पतन। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी। अगर देखा जाए तो फील्डिंग की भूमिका में मौजूद है कुलाल वारुज की। आज जबरदस्त कैच लिया है यहाँ पर। अगर देखा जाए तो उन्होंने अपनी प्रतीक्षा दिखाई और यहाँ पर खुद को झोंक दिया था उस कैच के लिए, और पहले विकेट का पतन सागर दरेकर के रूप में। सागर दरेकर को जाना पड़ेगा डगआउट की तरफ, यानी पुल की तरफ रवाना होना पड़ेगा उन्हें। और 47 के न्यूनतम स्कोर पर पहले विकेट का पतन हुआ है। और बल्लेबाजी के लिए जो आए हैं ना वो परेश करके, अगर देखा जाए तो वो भी आइकॉन है। अगर न्यान भगत आइकॉन फर्स्ट आइकॉन थे, तो अब परेश करके आए हैं, वो भी आइकॉन है। अगर देखा जाए तो स्कोर जा पहुंचा है 47। और देखा जाए तो आइकॉन वर्सेस आइकॉन की यहां पर भूमिका देखने को मिलेगी। राकेश प्रभु भी आइकॉन है। पहला विकेट उन्होंने सागर दरेकर के रूप में लिया है, जो कि अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, और आवश्यकता थी टीम को यहां पर एक विकेट की, और वो विकेट उन्हें प्राप्त हुआ है। राइट हैंडेड बैट्समैन परेश करके सामना करेंगे राकेश प्रभु का। और इस बार अच्छी बॉल पे स्लोवर योर्कर,
ऑन साइड की दिशा में जरूर खेला है, लॉन्ग ऑन की दिशा में एक पूरा किया, दूसरे के लिए जाना जरूर चाहते थे नयन भगत, लेकिन मना किया वहां पर प्रेस कड़के ने। और आगे की कमेंट्री के लिए मैं बुलाना चाहूंगा हमारे जो मार्गदर्शक हैं, जिनकी आवाज में हमेशा सुनता आया हूं और जिनकी आवाज कानों में हमेशा गूंजती है, मनोज भिल्लेकर सर प्लीज आए और आगे का अपना कारोबार संभाले, क्योंकि मुझे वक्त की बहुत कमी है और मुझे जाना पड़ेगा। प्लीज आप आए कमेंट्री बॉक्स में और आगे का भार संभाले। धन्यवाद अर्षद अन्सारी सरांचा आवाज आपण याच्या अगोदर सगळ्यांनी ऐकला आणि पहिल्या 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एका काळात फलंदाजाच्या मोबाईलमध्ये 48 धावा हा प्रकारती या ठिकाणी बनवताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। तर यावेळेस अगदी आपल्याला पाहिजे की मैदानाच्या आतमध्ये आता 3 षटक बाकी राहिले आणि 3 षटकामध्ये 36 धावा ज्या बनवायच्या आहेत, पण बनवायच्या आहेत, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, कारण आपण बऱ्याचशा मॅचेस अगदी आपण पाहत असतो की त्या मॅचमध्ये एक गोष्ट आपण आवर्जून पाहू शकतो, एक गोष्ट आपण आवर्जून पाहत असतो की तुम्ही सुरुवात खूप छान करता, पण तुमचा शेवट कसा होतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तो शेवट कसा असेल। 18-36 ची मॅच बाकी आहे। चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, इथं पहिला चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय साहिल खैरे, गोलंदाजी मार्कवरती आला, स्ट्राईकच्या बाजूला प्रवेश खडकेला आपण या ठिकाणी पाहणार आहे, नयन भगतला आपण नॉन स्ट्राईकच्या बाजूला पाहतोय आणि हे दोन्ही आयकॉन आहेत ज्यांनी रायगड गाजवलेले आहे। अशा आज राजगुरुगर खेड तालुका निश्चितप्रमाणे कशा प्रकारे गाजवत आहेत हे पाहायला खूप मजा येणार आहे। त्यामुळे आता दोघांची जबाबदारी इथे या मैदानावरती कशा प्रकारे पार पाडली जाते हे पाहायला मजा आहे। 17 चेंडू 36 चा सामना बाकी आहे, गोलंदाज तयार आहे। यावेळेस थोडासा मिस्टेक फरक आपल्याला पाहायला मिळाला, पण गॅप खूप मोठा होता, गॅपमध्ये चेंडू ढकलला आहे, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावप्रकार धावा संख्या 49। एक गड्याच्या मोबाईलमध्ये सागरची कामगिरी आपण पाहिली, खूप जबरदस्त झाली, सागरने पूर्णपणे जी जबाबदारी होती ती पार पाडली आणि एक फुलटा चेंडूवरती तो मात्र मिड विकेटला झेलबाद होताना पाहायला मिळाला। परंतु तिथून पुढे मैदानाच्या आतमध्ये आलेला परेश कडके सुद्धा अगदी आपण पाहतोय आपली जबाबदारी पार पाडताना पाहिजे। 3 चेंडू खेळलाय, 2 धावा आहेत, 9 चेंडूमध्ये 32 धावा नयन भगतच्या आपल्याला या ठिकाणच्या पाहायला मिळत आहेत। क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव या ठिकाणी केला जातोय, हा बदलाव, या बदलावाचा काही परिणाम पाहायला मिळणार का नयन भगतच्या विरोधात? आणि यावेळेस तो नेहमी म्हणत असतो समोर कोणताही गोलंदाज असो मी त्याच्याकडे नाही पाहत, मी नाही त्याच्याकडे बघत, मला फक्त षटकार चौकार खेळायचे, माझं नाव आहे नयन भगत। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। परफेक्ट बॅट वरती मिडल झाला, मिड विकेटला मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि ही जी खासियत आहे नयन भगत याची, म्हणजे इथं असताना क्रीडरसिकांची नयनांची पारणं फिरली गेलीत असं म्हणजे हरकत नाहीये। प्रेक्षक वर्ग अगदी आपण पाहतोय, खास करून अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपल्या सदिच्छाने शुभेच्छा भेट देताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर ऑनस्क्रीन इच्छेप्रमाणे आपल्याला या स्पर्धेचे आयोजक वर्ग सुद्धा सातत्याने आपल्याला जे पाहायला मिळत आहेत, कष्ट आहे या सगळ्यांचं आणि या कष्टातून क्रिकेटची स्पर्धा उभी राहताना आपल्याला जे पाहायला मिळते। 55 धावा आहेत, समीकरण आहे 15 चेंडू 29, 15 चेंडूमध्ये 29 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी अजूनही जो करायचा आहे। ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय किरणजी कड, एक काळ आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून ज्यांनी गाजवला, म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर, संगमनेर या परिसरामध्ये सातत्याने ज्या काळात ग्लॅमर नव्हतं त्या काळातला असणारा आवली आहे। यावेळेस दूरवरून चेंडू खेळायचा प्रयत्न, उजेटीच्या बाहेर व्हाईट बॉल, चेंडू आला खराब, व्हाईट बॉल आलेला आहे। ही आली अवांतर धाव माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरकीय रन। व्हाईट बॉलच्या रूपाने धाबलक वाढेल, धाबलकाची धावसंख्या अब तक 56, 56 लॉस ऑफ 1 विकेट।
15 चेंडू 28चा सामना अजूनही बाकी आहे. साहिल परत एकदा थोडासा मिस्टॅम फटका आपण पाहतोय. इथे बॅट होते चेंडू येऊ शकणार नाही. निर्धाव चेंडू आलाय. समीकरण बदललंय. 14 चेंडू 28. 14 चेंडू आणि 28चा सामना या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो बाकी आहे. नयन भगत 11 चेंडू खेळला. 38 धावा त्याच्या वैयक्तिक आहेत. 3 चेंडूमध्ये 2 धावा परेश खडकेच्या अगदी आपण पाहतोय. साहिलची कामगिरी आपण पाहिली. एक षटकार त्याला आलाय. एक वाईट बॉल त्याने टाकलाय. पण 4 चेंडूमध्ये फक्त 8 धावा त्याने आतापर्यंत खर्च केले आपण पाहिलेले आहे साहिलने. 14 चेंडू 28 ची मॅच. चला वेळ वाचवणं गरजेचं. या सूचना थोड्याशा कमी असाव्यात. 14 चेंडू 28. समय पे ध्यान दीजिए सभी प्लेयर. यावेळेस परत एकदा शॉर्टपिच चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलकावरती धावसंख्या 62 वरती धावफलक. शेवटचे 13 चेंडू बनवायच्यात 22 धावा. नयन काय जबरदस्त कामगिरी करतोय. कॉलबॅकला संघ पोहोचले. कॉलबॅक हा फॉर्मॅट अगदी आपण पाहतो जेफेल फॉर्मॅट आहे. हा कॉलबॅकचा राऊंड निश्चितप्रमाणे घेण्याचं कारण असं की खूप चांगले संघ असतात. कुठेतरी एखादी चूक होते आणि एक चूक झाली म्हणजे आयुष्य संपलं का? क्रिकेट संपलं का? अजिबात नाही. कॉलबॅकचे राऊंड ही प्रथा सुरू झाली. ह्या ज्या गोष्टी सुरू झाल्यात त्याचं कारण असं आहे की कॉलबॅकच्या राऊंडमध्ये तुम्हाला चुका सुधारण्याची संधी मिळते. एक चान्स मिळतो. ज्या चुका झाल्यात त्या चुकांची पुनरावृत्ती न करता विजय मिळवायचा हे कॉलबॅक आहे, ज्याला कमबॅक म्हटलं जातं. खोलबट्ट्यापर्यंत चेंडू होता. चेंडू खेळला गेला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती. तिथे अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर होताना पाहायला मिळाला. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावसंख्या आहे ती असेल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 1/64 धावा. या षटकात तब्बल आल्या 2 षटकाराच्या मदतीने 16 धावा आणि आता समीकरण आहे 12 चेंडू 20 धावा. ते पाणी निश्चितप्रमाणे जे पोहोचवलं जाते आणि आपल्याला पाहिजे आता मैदानाच्या आतमध्ये हे पाणी तर पोहोचलं गेले. मैदान के अंदर चला गया हुआ पानी क्या बदले की कहानी. सोचना होगा, देखना होगा ये कहानी क्या रंग लाने वाली है. गेंदबाज में भी थोड़ा सा बदलाव. प्रथमेश ठोमरे मैं गेंदबाज. 12 गेंदे और जीतने के लिए चाहिए 20 रन. 12 चेंडूमध्ये 20 धावा संख्येचा पाटल्या खडकेने जो करायचा आहे. समोरच्या बाजूला फलंदाज अगदी आपण पाहतोय परेश आहे. परेश खडकेला करामत मात्र करावी लागेल. अजून शांत आहे तो मात्र परेश, पण नयनला थांबवणं गरजेचं. यावेळेस चेंडू हवेत परंतु इथे परेश इथे परतेल. मोठी विकेट आली आहे. बॅटर आउट. बॅक टू डग आउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. इथं अगदी आपण पाहतोय मोठी विकेट त्याला आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पॉईंटच्या दिशेने असणारा संघाचा संघनायक ललित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि ललितच्या माध्यमातून अगदी एक सोपा असा झेल या ठिकाणी होताना आपल्याला जो पाहायला मिळाला. प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळाले आणि इथे मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती प्रथमेश होमरे एक विकेट घेऊन मिळवताना पाहायला मिळालाय आणि आता प्रथमेशच्या जागेवर प्रथमेशच्या पहिल्या चेंडूवरती जी आलेली विकेट आहे त्या विकेटमुळे परेशच्या जागेवरती जी बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल तो असेल आता प्रमोद दरेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. खेळाडूंना एक सूचना आहे कमिटीच्या वतीने की एक प्लेअर बाद झाल्यानंतर दुसरा प्लेअर अगदी रमत गमत जो तुम्हाला जो वेळ आहे ना तो वेळ पाळणं सगळ्यात गरजेचं आहे. मग तुम्ही खूप चर्चा करून तिथे जाणार, मग तुम्ही त्या नॉन स्ट्राईकच्या किंवा स्ट्राईकच्या फ्रंटवरून तुम्ही चर्चा करणार, मग तुम्ही तुमच्या जागेवरती जाणार, मग त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक आपली जागा बदलणार. हा फलंदाज कसा आहे याच्यात तुम्ही 2-2.5 मिनटं घेताय आणि एकाच प्लेअरने जर कदाचित 4-5 विकेट जर आल्या आणि तिथे एक प्लेअरने जर 1-1 मिनटं घेतला
इथे भन्नाट वेग होता. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. समीकरणे 10 चेंडू 20. प्रत्येक इनिंगला जर 5-5 मिनिटं आपले जर जात राहिले तर मॅच मध्ये 10 मिनिटं आहेत. बरोबर. मॅच मध्ये 10 मिनिटं आहेत. 6 मॅच आहेत. 1 तास. आता ह्या गोष्टी बोलावं नाही माईकवर, पण 1 तासाचं बजेट जर आपण घेतलं डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेचं, जे क्रिकेटच्या स्पर्धा भरतो त्यांनाच माहिती. त्यामुळे तुम्ही 1-1 मिनिटं महत्वाचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं. इथं अगदी आपण पाहिलं शॉर्ट ऑन फटका, क्षेत्ररक्षक तिथे कोणीच नाहीये. एक प्रश्न चिन्ह आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती का आला नाही हे प्रश्न चिन्ह आहे. मग असं होतं का तू केलं तूच फेडायचंय. गोलंदाजाने शॉर्टपिच टाकलेला चेंडू तिथे मात्र शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण होता. स्वतः गोलंदाज जाताना पाहायला मिळाला. मग स्क्वेअर लेगचा आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जर पोहोचला असता तर कदाचित तिथे 1 किंवा 2च धावा आल्या असत्या. तिसरी आली नसती. पण आपण नेहमी म्हणतो जर तर ता ती ते किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये स्थान अजिबात नाहीये. येणं गरजेचं होतं. आले नाहीत. 3 धावा आल्या. चलो ऐसा भी कहा जाता है जो होता है वो अच्छे के लिए होता है. जो हुआ वो अच्छा हुआ और जो होने वाला है वो भी अच्छे होने वाला है. 9 गेंदे 17 रन. लेकिन किस लिए अच्छा. हो शरीर भेदक मारा होता. डॉट बॉल आलाय. नयनसाठी डॉट बॉल इथं आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण बदलले. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. नयन भगतला डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला कौतुक करावं लागेल प्रथमेश ठोंबरेचं. ज्या 3 धावा आल्यात तेवढ्याच 3 धावा त्यांनी खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. यावेळेचा चेंडू हवेत आहे. स्वतः राकेश डाऊन द बॉल. विकेट डील. बॅटर आउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीची टाळी. बाद होताना पाहायला मिळाला. नयन भगत अर्ध शतकापासून थोडासा वंचित राहताना पाहायला मिळाला. मोठी विकेट आली. पण मित्रांनो नयन भगतच्या या बहारदार खेळीसाठी एकदा टाळ्या होऊ जाऊ द्या. इतकी चांगल्या प्रकारची फलंदाजी करत म्हणजे सामना अगदी विजयाच्या दिशेने खिचून आणण्याची ताकद नयनमध्ये होती. ती नयनने मात्र कामगिरी केली. तो बाद झालाय. आता 7 चेंडू 17 धावा बनवायच्या बाकी राहिल्यात. त्या कशा होणार आहेत हे मात्र पाहिजे आपल्याला. आता अरुण सोरगेंनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. 7 चेंडू 17 मॅच बाकी. यावेळेचा चेंडू भन्नाट वेग. इथे अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा मिलाप होऊ शकला नाहीये. इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. षटकाची होईल समाप्ती आणि षटक क्रमांक इथं अगदी आपण पाहतोय 5 संपलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापल करते. धावा संख्या जी आहे 67 धावा. या षटकात फक्त आणि फक्त 3 धावा आणि दोन्ही आयकॉन इथं बाद होताना पाहायला मिळाले. परेश आणि नयन हे दोन्ही आयकॉन बाद केलं. मात्र प्रथमेश ठोंबरेने 3च धावा खर्च केल्यात आणि आता मॅच बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 17 धावा. ते 17 धावा रोखणारा गोलंदाज कोण असेल ही चर्चा आहे. शेवटचे षटक कोणाच्या हातामध्ये असणार आहे. एक वाक्य नेहमी सांगत असतो. समोरचा ताकदवान आहे ना त्या ताकदवानच्या विरोधात ताकदवानच पाहिजे. ज्या वजनाचा पैलवान आहे त्याच वजनाचा पैलवान असेल ती कुस्ती पाहायला मजा येते. समान ताकदीच्या मल्ल असेल ती कुस्ती पाहायला मजा येते. कि कहा जाता है ना कि अपनी कीमत उतनी रखी जो अदा हो सके, अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या वो क्रिकेट का, अपना एक का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. तो हुकमी एक्क्याचा गोलंदाज साहिल खैरे मात्र ठरणार का. समोरच्या बाजूला प्रमोद देरेकरला आपण या ठिकाणी पाहतोय. तर नॉन ट्रॅकच्या बाजूला अरुण चोरगेला आपण पाहतोय. 6 चेंडू बनवायच्या 17 धावा. रोड एंड कडून गोलंदाजी मार्कवरती साहिल खैरेला आपण पाहणार आहे. मॅच कोण जिंकतंय. नवखंडेना स्पोर्ट्स फाउंडेशन, जाकमाता क्रिकेट क्लब. यावेळेस अगदी आपण पाहिले लॉंगॉलला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती 4 रन. अजून निर्णय यायचा आहे मला वाटतं. 4 रन आहे की
4 रन आहे चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापरकर धावसंख्या 71 आता मॅच बाकी 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. प्रमोदच्या बॅट मधून चौकार आलाय. मॅच कधी जाकमदाच्या बाजूने जाते, कधी मॅच नवखंड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून नवखंडेनाथ स्पोर्ट्स फाउंडेशनच्या बाजूने कधी कधी आपल्याला जाताना पाहायला मिळते. मॅच कभी इधर तर कभी उधर. ही मॅच रंग चढवताना आपल्याला जे पाहायला मिळते. चर्चा होतीये चेंडू कसा आहे, खेळलेला चेंडू व्यवस्थित आहे का, कारण इथे चेंडू खराब तर झाला नाही ना. ही चर्चा झाली दोन्ही फलंदाजांची आणि मॅच बॉल कंटिन्यू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. साहिल करेवरती अगदी आक्रमण केलं. पहिल्या चेंडूती चौकार आलाय आणि आता 5 चेंडूमध्ये 13 धावा बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. नवखंडेनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन कोलबट्ट्याचा चेंडू लॉंग दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाहीये. एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने धावफलक वाढेल. 72 धावा. शेवटचे 4 चेंडू बाकी राहिलेत आणि बनवायचे आहेत. 4 चेंडूमध्ये अजूनही 12 धावा. नवखंडेनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन अगदी आपण पाहतोय पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट धावसंख्येचा पाठलाग करताना बाहेर मिळतोय. इथे अगदी आपण पाहतोय परतावा लागेल. ते मात्र आरोन चोरगेला. बॅटर आउट. बॅक टू डग आउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. विकेट येताना पाहायला मिळाली इथे अरुणच्या आणि अरुणच्या जागेवरती आता बॅटर अक्षय दरेकर. पाहायचंय आता अक्षय दरेकर आहे, प्रमोद दरेकर आहेत. दरेकर बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सागर दरेकर कॅप्टन आहे आणि इथं आपल्याला पाहायचंय 3 चेंडूमध्ये 12 धावा कशा पद्धतीने पूर्ण केले जात आहेत. नवखंडेनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट इथे या धावसंख्येचा पाठलाग करणार का की जाखमाता क्रिकेट क्लब शिरोली इथे मात्र धावसंख्या वाचवणार का ते आपल्याला पाहिजे. चर्चा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजीवरती 3 चेंडू आणि 12 धावा. साहिल तयार आहे. यावेळेस मात्र मिड विकेटला चेंडू खेळला. सीमा रेषेच्या जवळ पास की बाहेर आहे. काय आहे बाहेर तर आहे पण डायरेक्ट एक टप्पा. प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाचं उत्तर काय ते आपल्याला पाहिजे आणि अंपायर्स कॉल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय एक टप्पा का चेंडू सीमारच्या वर फरार. 4 रन चौकार. भिडवले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये अक्षय दरेकर जसा आला सेट व्हायला वेळ नाहीये. त्याला माहिती आहे इथे आक्रमणच करायचे. 3 चेंडू 12 माझ्या संघाला मला विजय मिळून द्यायचा आहे. त्यामुळे अक्षय दरेकर आल्या चौकार खेळताना पाहायला मिळाला. गॅप खूप मोठा होता. दोन्ही क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न खूप चांगले होते पण तिथं अगदी आपण पाहिलं झेल तर होऊ शकणार नाही. खूप दूरवरती होता क्षेत्ररक्षक. चौकार आला आणि आता मॅच बाकी राहिली आहे. 2 चेंडू आणि 8 धावा. 2 गेंदे 8 रन. पलीकडच्या बाजूला बराचसा मित्र परिवार या स्पर्धेला खूप चांगल्या प्रकारची मदत करत आहेत. दूरवरती गेलेले चेंडू मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. 2 गेंदे 8 रन. रोड एंडकडून परत एकदा साहिल घरे तयार आहे. जिंकणारा संघ कोणता? नवखंडेनाथ की जाखमाता. यावेळेस अगदी आपण पाहिले धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल तिथे क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल. ही सिंगल असेल खास करून लेग बायच्या रूपाने. धावफलक वाढला तो असेल आता 77 77 धावा. 1 चेंडू 7
या अगोदरची मॅच सुद्धा 1 चेंडू 7च होती. 1 चेंडू 7 होती. आता सुद्धा मी ही मॅच आम्ही पाहतोय 1 चेंडू 7च आहे. सामना टाय झाला, सुपर ओव्हर आहे. टाय करण्यासाठी इथे एका षटकाराची गरज आहे. षटकार येणार का? प्रश्नचिन्ह आहे. काय होणार आहे? 1 चेंडू आणि 7 धावा. साहिल समोरच्या बाजूला प्रमोद. 1 चेंडू 7 धावा. आणि फुलटॉस. उंची खूप, लांबी कमी पडली आणि ताकद्या पडपडते विकेट येईल. आणि हा सामना जाकमाता क्रिकेट क्लब शिर्डी संघाने 6 धाव संघाने जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उत्तेजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. करायचं असताना आपल्याला करायचं मैत्रीपूर्ण लढती या ठिकाणी आपण संपन्न करतोय. विजेत्या टीमचं अभिनंदन, पराभूत संघाचा आभार. व्यासपीठावर एक विशेष सन्मान आपण करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं आज सन्मान या ठिकाणी केला होतोय. तो सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजक आदरणीय किरण तात्या कड पाटील, सन्मान्य सुभाषभाऊ बिरदवडे, दत्ताभाऊ शिळवणे आणि सचिन बर्गे सरांना विनंती आहे आपल्या शुभास्ते आपण हा एक सन्मान करतोय. खरं तर एक लिजेंड खेळाडू आणि राष्ट्रीय खेळाडू